अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला यश, आईवडिलांच्या डोळ्यात अश्रू. मुलाने सुरू केलेल्या आंदोलनाला आज मोठं यश मिळाले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर अभिजित दिपके यांच्या घरी आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. यावेळी त्यांच्या आईवडिलांसह कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आहेत. यावेळी अभिजित दिपके यांच्या आई म्हणाल्या की मुलाने आंदोलन केलं, त्याला मोठं यश मिळालं आणि त्याचं पहिलंच आंदोलन होतं. आंदोलनादरम्यान त्याच्यावर शाई फेकण्यात आली, चापट मारण्यात आली. आंदोलनासाठी त्याला मच्छरांमध्ये रात्र काढावी लागली. अखेर त्याच्या आंदोलनाला यश मिळालेलं आहे, याचा आम्हाला खूप आनंद आहे, असं बोलताना त्यांना आनंदाश्रू अनावर झाले. आज खूप आनंद झाला. त्याच्यात सापड खावी लागली, शाई फेकण्यात आली, नाही तिथे त्याला झोपावं लागलं मच्छरामध्ये, याच्यामध्ये. आज त्याचा एवढा मोठा विजय झाला, खूप मोठे विजय झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. हो, आनंद अश्रू आहेत त्याचे. माझ्या लेकराचा आज विजय झाला. त्याला टायफॉइड झाला, सगळ्या याच्यातनं आज त्यांनी हे केलं, विजय मिळवून आणला. रात्रभर झोपा नव्हत्या आम्हाला, 3 पर्यंत पहाटच्या झोपा येत नव्हत्या. लेकराचं काय होतंय काय नाही, एवढं आम्ही परेशान होतो. आज खूप छान वाटायला लागलंय. यश मिळाले, आई म्हणून काय प्रतिक्रिया? नाही, आई म्हणून खूप आनंद वाटायला लागला. आज त्याच्या हाताला यश आलं, त्यांनी पहिलंच आंदोलन एवढं मोठं उभा केलं, त्याच्या हाताला यश आलं तर खूप आनंद वाटायला लागला. आता काय पुढचं पाऊल काय असणार आहे? कारण की अनेकांचा असं सल्ला आहे की त्यांनी राजकारणात जावं. अनेक जे युवक आहेत ते सुद्धा म्हणतात की अभिजित यांनी राजकारणात यावं. आई म्हणून तुमचा काय त्यांना सल्ला असणार आहे? आई म्हणून आता बघू, त्याला विचारू तो काय करतो काही नाही. आता मला तर काही सांगता येणार नाही ना, सर्व त्याच्यावरच राहील ना. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, छत्रपती संभाजीनगर.